स्टुडंट्स, आपण ओपॅम्पचे ॲप्लिकेशन्स बघितले आहेत, म्हणजे सच डेरिव्हेशनमध्ये प्रत्येक डेरिव्हेशनचं काय मिळाले, आउटपुट इक्वेशन मिळालेलं आहे. ॲप्लिकेशन्समध्ये 4 टर्म पाहिलात, तर कोणत्या? ओपॅम्प ॲज अ ॲडर किंवा समिंग ॲम्प्लिफायर, सेकंड ओपॅम्प ॲज अ सबट्रॅक्टर, नंतर ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटर, ओपॅम्प ॲज अ इंटिग्रेटर. ह्या 4 टर्म्स बघून झालेल्या आहेत. त्यामध्ये आउटपुट इक्वेशन, सर्किट डायग्राम आणि एक्सप्लेनेशन ह्या 3 टर्म्स आल्या पाहिजेत. सो वी विल सी द प्रॉब्लेम्स ऑन ओपॅम्प. ह्याच्यावर प्रॉब्लेम कसे येतात, तर नंबर 1, an inverting amplifier has input resistance of 1 kilo ohm and feedback resistance of 5 kilo ohm. Calculate VO if Vin is equal to 0.9 volt. बघा, म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, ओपॅम्प मायनस प्लस, तो कसा आहे, इन्व्हर्टिंग आहे. ओके, तर फीडबॅक रेजिस्टर आर इन, व्ही इन, प्लस साइन जे ते ग्राउंडेड करून टाकणार, आर एफ, व्ही ओ. ओके, सो वी आर फॅमिलियर विथ दिस. त्याची आपली चांगलीच ओळख झालेली आहे डायग्राम्सची. असा क्वेश्चन आल्यानंतर साईडला डायग्राम काढायची. डायग्राम मध्ये काय काय दिलेलं आहे, तर इनपुट म्हणजेच 1 किलो ओहम दिले, आर एफ किती दिलेला आहे आपल्याला, फीडबॅक रेजिस्टर 5 किलो ओहम, राईट डाऊन. देन दे हॅव गिवन अस 0.9 व्होल्ट इनपुट व्होल्टेज एवढा आहे. तर आपल्याला काढायचं काय, व्हीओ. वी नो दॅट, व्हॉट वी नो, वी नो दॅट आउटपुट व्होल्टेज ऑफ इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, मायनस आर एफ अपॉन आर इन इंटू व्ही इन. हा फॉर्म्युला माहीत असेल तरच आपण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सो दॅट आर एफ अपॉन आर इन इंटू व्ही इन. इन्व्हर्टिंग म्हटल्यावर तिथं काय येतं, मायनस साईन. ओके, तर व्हॅल्यूज ठेवूया. आर एफ किती आहे, 5K. आर इन किती आहे, 1K. मायनस साइन इज देअर, इंटू व्ही इन 0.9. म्हणजेच काय मिळालं, -5. के विल गेट कॅन्सल, -5 इंटू 0. म्हणजेच किती आलं आन्सर आपलं, 4. हे मल्टिप्लिकेशन किती आलं आपलं, 5 इंटू 0.9 म्हणजेच 4.5 व्होल्ट्स. दॅट इज VO इज इक्वल टू -4.5. हे झालं आपलं आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सो लेट्स गो टुवर्ड्स द सेकंड प्रॉब्लेम. इन दिस केस वी हॅव क्वेश्चन लाईक दिस. काय आहे आपल्याला क्वेश्चन दिलेला, तर इन्व्हर्टिंग ॲडर ज्याचं की V1, V2, V3, R1, R2, R3 दिलेले आहेत. आपण काय करूया, फर्स्ट वी विल ड्रॉ द डायग्राम. डायग्राम खूपच सोपी आहे. V1, V2 आणि V3 हे सगळेच कशाला कनेक्टेड आहेत, तर इन्व्हर्टिंग टर्मिनलला. म्हणजेच इन्व्हर्टिंग टर्मिनलचं साइन कुठलं आहे आपलं, मायनस. ओके, सो दिस इज द फीडबॅक रेजिस्टर आर एफ. आता हे काय आहेत, तर R1, R2 आणि R3. नॉन इन्व्हर्टिंग दॅट इज प्लस टर्मिनल इज ग्राउंडेड. म्हणजे एकदम सिम्पल डायग्राम आहे. डायग्रामची प्रॅक्टिस करा. काय आहे, समिंग ॲडर म्हटलं की काय आलं पाहिजे, असं डायग्राम मध्ये काय येणार, V1, V2, V3, R1, R2, R3 विच इज कनेक्टेड टू मायनस साइन, म्हणजेच इन्व्हर्टिंग साइन. ओके, दिस इज RF, VO and plus is grounded. So we know that
वी नो दॅट, काय माहिती आपल्याला, इन्व्हर्टिंग ॲडरचा फॉर्म्युला माहिती. आउटपुट ऑफ इन्व्हर्टिंग ॲडर इज मायनस RF अपॉन काय आहे तर V1 अपॉन R1 प्लस V2 अपॉन R2 प्लस V3 अपॉन. असा क्वेश्चन आल्यानंतर काय करायचा, हा फॉर्म्युला ठेवायचा. ओके, सो दॅट मायनस RF किती दिलेलं आहे आपल्याला, मायनस इंटू 40. RFची व्हॅल्यू किती आहे 40 आणि V1 किती दिला आहे 0.1 व्होल्ट. R1 किती आहे 1K. 0.2 अपॉन 2, 0.4 अपॉन 4. ह्या व्हॅल्यूज क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत. सिम्पली आपण व्हॅल्यूज ठेवल्यात, सगळ्या K मध्ये आहे म्हणजे K केलं ह्याची गरज नाही. मग आता आन्सर काय येईल तर बघा, मायनस 40 ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 0.1 प्लस 0.1 प्लस 0.1 म्हणजेच काय झालं, मायनस 40 इंटू ब्रॅकेट 0.3. राईट, तिन्हीचं ॲडिशन झालं आणि काय आलं आन्सर 0.3. म्हणजेच 40 इंटू 0.3 काय मिळेल, 4 3 जा 12. ओके, दॅट 12 holes. Answer is 12 holes. So that our output we will get as minus 12 holes. Okay, so this is the second example we have seen.